अहमदपुरात उद्या 8 ऑगस्ट रोजी आरक्षण व संरक्षण हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. समाजभूषण पॅन्थर संजय कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून प्राध्यापक बालाजी आचार्य व पॅन्थर संजय कांबळे यांनी या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय. सप्रेम जय भीम. तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम महापुरुषांना विनम्र अभिवादन करून मी प्राध्यापक बालाजी आचार्य सर्व आंबेडकरी जनतेला विनम्र आवाहन करतो. समाजभूषण पॅन्थर संजयभाऊ कांबळे यांचा गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने यापूर्वी त्यांचा सुवर्ण महोत्सव आम्ही साजरा केला होता. त्यावेळी बौद्ध समाजाचा मेळावा आयोजित केलेला होता. सम्यक विचार, सम्यक क्रांती, माझा समाज, माझं संघटन, माझी सामाजिक बांधिलकी आम्ही आणि संजयभाऊ कांबळे यांनी आयुष्यभर जपली. पॅन्थर संजयभाऊ कांबळे यांचं समाजामध्ये खूप मोठं काम आहे. त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा गौरव व्हावा म्हणून भारतीय दलित पॅन्थर या सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्राच्या कार्याध्यक्षपदी ते कार्यरत आहेत. आणि म्हणून खरं तर ही एक सामाजिक संघटना आहे. अन्याय, अत्याचार आणि सामाजिक प्रश्नावर सातत्याने लढत असते. आणि म्हणून या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे समाजभूषण संजयभाऊ कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरक्षण व संरक्षण हक्क परिषद आम्ही सर्व अहमदपूर शहरातील आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी आयोजित केलेली आहे. या परिषदेमध्ये विचाराचं मंथन होणार आहे. भारतीय दलित पॅन्थरच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे, आंबेडकरवादी विचारवंत RD जोगदंड, प्रदेश उपाध्यक्ष आदमानी साहेब आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण व संरक्षण हक्क परिषद संपन्न होते आहे. मी आपल्या सर्वांना निमंत्रित करीत आहे. आपण सर्वजण निमंत्रित आहात. हजारोच्या संख्येने एक विचार घेण्यासाठी, एक विचार मंथन करण्यासाठी आपण यावं अशा प्रकारचं विनम्र आवाहन करतो. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. मी संजयभाऊ कांबळे. आपणास लावी यायचं कारण दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या अहमदपूर शहरामध्ये भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने आरक्षण व संरक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. कारण आपल्या बौद्ध समाजाला, SC समाजाला आरक्षण दिलं गेलं, परंतु खऱ्या अर्थानं त्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही. मग ते आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल की राजकीय असेल, या आरक्षणावर अतिक्रमण होत चालले असल्यामुळं
याकडे कुणाचं लक्ष नाही. सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचाराचे प्रकार भयानक वाढलेले आहेत. दररोज कुठे ना कुठे बलात्कार होतो आहे, खून होतो आहे. महाराष्ट्रातला समाज भयभीत झालेला आहे. भारतीय संविधानानं दिल्यानुसार दलित समाजाला आता संरक्षण दिलं जात नाही. संपूर्ण समाज भयभीत झालेला आहे. समाजाच्या आरक्षणाकडे आणि संरक्षणाकडे कुणाचं लक्ष नाही. आपलं आरक्षण हिसकावून घेतलं जात आहे. आपला समाज अडचणीत आहे, भयभीत आहे, याकडे कुणाचं लक्ष नाही. आपल्याला इतराच्या आरक्षणाचं काही देणं घेणं नसून आपल्या आरक्षणाच्या बाबतीत आपल्याला जागरूक राहावं लागणार आहे. आपल्या संरक्षणासाठी आपल्याला जागरूक राहावं लागणार आहे. माझा समाज माझं संघटन ही संकल्पनाच अस्तित्वात नाही. माझ्या समाजाकडं कुणाचं लक्ष नाही. मी आणि माझंमध्ये सगळा समाज अडकला असल्यामुळे सबंध समाज महाराष्ट्रामध्ये अडचणीत आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम दलित समाजाला संरक्षण द्यायचं असेल तर बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे अतदीप भव आपल्याला स्वयंप्रकाशित व्हावं लागणार आहे आणि संघटित व्हावं लागणार आहे. पुन्हा बाबासाहेब येणार नाही, पुन्हा बाबासाहेब होणे नाही. म्हणून समाजानं संघटित राहून आपले प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी 1972ची भारतीय दलित पुन्हा ज्वलन करणे गरजेचे वाटल्यामुळं या ठिकाणी ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध महाराष्ट्रामध्ये नव्या जोमाने, नव्या दमाने माझा समाज माझं संघटन ही संकल्पना घेऊन अहमदपूरमध्ये सुरुवात आम्ही आरक्षण व हक्क परिषदेचे आयोजन करत आहोत. या परिषदेला आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. कारण आपल्या बुद्धीला गंध चढलेला आहे. या ठिकाणी आपले प्रश्न आपल्याला सोडायचे आहेत. म्हणून आपण जागरूक होण्यासाठी, आपली बुद्धी वाच करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्रामधले आंबेडकरी विचारवंत आदरणीय R.D. जोगदंड यांचं व्याख्यान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्यांचं व्याख्यान आपण ऐकायचं आहे. त्यानंतर पुणे येथील स्नेहा खंडागळे, धम्मपाल सावंत, धम्मजित तिगोटे, नितीन कांबळे अशा अनेक शाहिरांचा गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आपण या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा आणि आपण उपस्थित राहावं ही विनंती. जय हिंद. आवाज बहुजनांचा.